आज आपण बनवतोय सांडग्याचा रस्सा. हे आहेत सांडगे, आपले उन्हाळी पदार्थ, मस्त वर्षभर टिकणारे. त्याचा आपण आता रस्सा बनवणार आहे. सांडग्यामध्ये आपण घालणार आहोत बोंबील सांडगे बनवणार आहे आपण. त्याच्यासाठी आपण वाटणाची तयारी करून घेतलेली आहे. त्यात आहे खोबरं, आलं, लसूण, कांदा आणि कोथिंबीर. तर हे सगळं आता आपण वाटून घेऊया. हे असे भाजून घ्यायचे लाईट आणि मग काढून घ्यायचे. आता आपण कढई ठेवलेली आहे गॅसवरती. गॅस चालू केलाय. कढईमध्ये तेल टाकायचंय. तुमच्या अंदाजाने टाका, तुम्हाला किती पाहिजे. 1 पळी 2 पळी, ज्याला कमी लागतं त्यांनी कमी टाका. बस 2 पळी. आता आपलं तेल थोडंसं तापलंय. त्यामध्ये आपण आता हा तरीचा लाल मसाला टाकणार आहे. आता वाटण घालायचंय आपलं वाटलेलं. मग अशी जे दाखवलं तेच वाटण आपण तयार केलेलं आहे. मग असं छान बारीक करून घेतलेलं आहे. आणि ते तरी मसाला टाकल्यानंतर वाटण टाकायचं आपल्याला. चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत छानपैकी. आता घरचा मसाला टाकायचा आहे. आम्ही आता 2.5 चमचे घरचा मसाला टाकलेला आहे. थोडी हळद, धने पावडर, छोटा चमचा आपण धने पावडर टाकलेली आहे. आता आपण एका होती ते छान असे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आता आपण बोंबील टाकणार आहे. म्हणजे बोंबलामध्ये नाही का थोडे बोंबील पण नाही का थोडे परतून येते मसाल्यामध्ये नाही का. आता मीठ घालायचे. तुम्हाला जेवढा रस्सा करायचा आहे त्या अंदाजाने तुम्ही मीठ घालायचे. आम्ही थोडं जास्त करणार आहे त्याच्यामुळे आम्ही 1 चमचा आणि थोडंसं अजून वर 3 मीठ घातलेलं आहे. करायचे तेल सुटेल असं, म्हणजे आपलं वाटण छान भाजून निघतंय. बघा कसा तेल हे आपलं सोडायला लागलेलं आहे वाटण. आपण यात पाणी टाकणार आहे. आपल्याला जेवढं वाटण हवं आहे तेवढं, जेवढं रस्सा हवं आहे तेवढं पाणी टाकणार आहे आपण. असा सांडग्याचा रस्सा तुम्ही पण एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा कसा झालाय. थोडीशी पाणी टाकून झालं की आपण आता त्यात सांडगे सोडणार आहे. आता या रस्स्याला एक उकळ आली की आपण त्यात सांडगे सोडणार आहे. उकळ आलेली आहे. आता आपण त्यात सांडगे टाकणार आहोत. आणि आता मीडियम फ्लेमवर झाकण लावून आपण त्यांना शिजून देणार आहे. बघा आपला गॅस मोठा आहे. थोडंसं स्लो करूया. थोडं मीडियम फ्लेमवरती झाकण ठेवून टाकायचं. आणि बघा आपला रस्सा असा झालेला आहे. एवढं घट्ट झालं आहे. वडे असे आपण चेक करायचे शिजलेत का. बघा आपले वडे शिजलेले आहेत. थोडेसे कच्चे आहेत. अजून थोडा वेळ शिजून देऊया. अगदीने आपला रस्सा तयार झालेला आहे. आणि असा तो छान मस्त भातावर खायचा आहे. वाव.